चला फिल्डिंग लावा लगेच आणि पंचांना विनंती आहे की आपण सामना लगेच सुरू करण्याची सूचना द्या. पाणी इधर आओ. लोकनेते चषक 2024चा रणसंग्राम अंतिम सामना बोनकोडे गावच्या या स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदानावरती सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं मी प्रकाश मिरजकर स्वागत करतो. लगेचच सामना सुरू होतोय आणि या सामन्याच्या पहिल्या 2 ओव्हरसाठी माझे समालोचक मित्र तुकाराम वाघर याचा आपण आवाज ऐकाल. दरम्यान हरीशजी स्ट्राईकवर आहे. राज पहिला चेंडू मिडविकेटला टोलवलाय. झेल नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतो फिरोज भाई. हा देखील एक चौकार षटकाराचा बादशाह जरी असला तरी आता हुकूमत गाजवतात ते हरीश सर. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा. 50 नंतर रनअप पहा मित्रांनो. अगदी तरुणांना देखील लाजवेल असा त्यांचा रनअप आहे. हेच खरं स्वास्थ्य शरीराने आयुष्यमान या संकल्पनेतून खरोखर पुढे येत आहे आणि आम्हाला कौतुक आहे सर. प्रदीप पाटील सर मास्टर यांनी जी संकल्पना राबवली आहे ती कुठं तर नवी मुंबईमध्ये यशस्वी होते आहे. का होऊ नये, कारण सगळ्यांना समान संधी देण्याचा हा मानस आहे. 40+ पहिला यावेळेला घेतल्यानंतर नाव थोडंसं तिरस्कार होता, मात्र आज 40+ मध्ये नावाजलेले खेळाडू आपला दबदबा कायम करतात नवी मुंबई 40+ मध्ये. याचं आम्हाला कौतुक आहे. ग्रामीण आणि शहरी या दोन्ही विभागामध्ये मास्टर प्रदीप पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होतात. लोकनेते चषक 2024 हे या स्पर्धेची अंतिम लढत. 4 षटकाचा सामना. फिरोज येत आहेत हरीश यांच्यासाठी. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन खेळाय. चेंडू हवेत आहे. यावेळी मात्र पुन्हा झेल सुटला. मात्र अलंकार झाला नाही मित्र. अलंकार तुझ्या नावामध्ये अलंकार आहे, मात्र झेल घेतला असता तर आणखीन स्फूर्ती आली असते. पण असो, चांगला फलंदाज यावेळेला जीवदान मिळतंय. धावांचा श्रीगणेशा होतोय. तिसरा चेंडू, 1 धाव. मनोज आन बान शान नवी मुंबईचा एक मोठा सितारा बॅकफुटला जाऊन खेळलाय. चेंडू पुन्हा हवेत आहे. प्रयत्न चांगला होता, मात्र प्रयत्नाला कुठेतरी यश आलं नाहीये. 2 धावा. फिरोज भाईचं कौतुक असेल. काय रनिंग आहे फिरोज सर, कौतुकास पात्र. 2 धावा धावफलकावर नोंदल्या गेल्या. धाव संख्या 3. हरीश सरांची गोलंदाजी खरोखर काबिले तारीफ आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. मनोज आहे त्याच्या समोर, कशी गोलंदाजी करतील येणारा वेळ सांगेल. चौकार आणि षटकाराचा बादशाह समोर असला तरी या वेळेला मात्र फसतोय. लेग बिफोर विकेटची अपील. थोडासा हाईटचा प्रॉब्लेम आणि चांगला पिच झालाय, मात्र कौतुक आहे गोलंदाजी. हरीश सर क्या गोलंदाजी, खरोखर मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी. 50 नंतर देखील हे तारुण्यातली थाप आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळते. कौतुकास पात्र आहे. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर आहे 3. पहिला षटक प्रगतीपथावर. रायटामोर विकेटचा मारा पुढे सरसाल खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे. यावेळी मात्र झेल नशिबाची साथ लाभते आहे. चेंडू टप्पा पडत 1 2 3 4 आणि धावा देखील 4 टप्प्यानंतर 4 धावा मिळाल्या जरी असल्या तरी देखील हा कुठं तर नशिबाचाच हा चौकार आहे मी तर म्हणेन. धावसंख्या 7 आहे. काय गोलंदाजी होतीये मित्रांनो. खरोखर जे 40+ शहरी विभागाचे जरी YouTube लाईव्हच्या माध्यमातून जरी घरी पाहत असतील तर कौतुकास पात्र आहे हरीश सरांची गोलंदाजी. चांगली छाप टाकतायत आपल्या पहिल्या षटकापासून. धावसंख्या 7 आहे. मनोजचा विकेट जर आला असता तर मात्र वेगळं चित्र असतं, मात्र हा फलंदाज अक्षरशः
रणांगणामध्ये दांडपट्टा घेऊन उभा राहतो तसा हा बाजीराव देशपांडे गत हा फलंदाजी करतो. यावेळी पहा काय फटका सजवला, डिप्स कडकला चेंडू जातोय, अलंकार आहे, एकच धाव, एका धावाने समाधान. थ्रो केलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-8 अशी एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन मिळादा साहेब. सुरुवात चांगली आहे. आता थोडंसं स्पीडअप करा अंकुश, थोडंसं नम्र विनंती आहे, कारण तुम्हाला फलंदाजी करताना थोडीशी अडचण येऊ नये. पहिला ठरवा डाकवे साहेब, आपलं प्लॅन ठरवा आणि त्याच्यावर अमल करा. वेळ दौडू नका, कारण तुम्हाला नंतर करायची फलंदाजी, याचंच भान ठेवा. धन्यवाद. संजीव येतोय सकाळपासून, अक्षरशः गोलंदाजाच्या रूपानं आज कहर बरसवतोय. हा एका सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता. वेगळं पण आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय, ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळतो तो वेगळा जर्सी परिधान करून खेळतोय या स्पर्धेमध्ये. दरम्यान मनोज कदम आहे. आता मात्र मनोज काय करेल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. SD11 40+ पुढे सरसाल खेळाय, चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू या वेळेला जातो मिडविकेट बंडलांच्या बाहेर. 6 धावा नोंदल्या जातील. या 6 धावांनी धावसंख्या धावफलकावर उसळी घेते आहे 14. क्या बात आहे. बॅटच्या पट्ट्यातून निघाला तसा या वेळेला 6 धावाची मोहर नोंदली गेली होती. आणि मला सांगावंसं वाटतं खरोखर पुढे जाऊन कदम पायाचा जवळजवळ वापर चांगला करतो. रोहित शर्मा ज्याप्रमाणे पुढे येऊन बॅकफुटला फ्रंटफुटला जसे कव्हर मारतो, बॅकफुटला जाऊन पंच करतो, तसा देखील या पंच या मनोज कदमला आपण करताना पाहायला मिळतो. दरम्यान पुढे आलाय, चेंडू हवेत आहे, जाणार चेंडू 6 धावांसाठी. क्या बात आहे. 2 चेंडू 2 सलग षटकार. सामन्याला कुठंतरी एक मोठं टर्निंग पॉइंट मी तर म्हणेन असं वाटतंय. धावसंख्या आहे 20. क्या बात आहे. 2 चेंडूवर चित्रच पलटलं त्या या मनोज कदमनी. त्याच्या एक झेल पहा किती निर्णायक ठरू शकतो. मात्र नशीब आज बलवर आहे SD11चं. नुकत्याच नेरुळ सिटी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता या मनोजनी. आता मात्र तशीच फलंदाजी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंगॉनला, धावा 1 घेतले आहे, एका धावावर समाधान. धावसंख्या 21 आहे. थोडंसं भागडं षटक जरी असलं तरी संजीव कमबॅक करणं त्याच्याकडे ती क्षमता आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा आजपर्यंत या खेळाडू देखील खेळलेल्या आहेत. सीझन क्रिकेटचा प्लेअर आहे. शॉर्ट पिच चेंडूला बिरकावलंय, चेंडू हवेत आहे. अलंकारचा प्रयत्न यावेळेला असफल. 6 धावा नोंदल्या जातील. फिरोजच्या बॅटीच्या पट्ट्यातून येत आहेत. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. 3 षटकार. थोडस या सामन्यामध्ये एक पहिल्या षटकाचे ज्या पद्धतीनं हरीश सरांनी गोलंदाजी केली होती, पहा काय फरक असतो. एखाद्या षटकामध्ये थोडं प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज आहेत. धावसंख्या 27. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. पुन्हा मिडविकेटला थोडंसं वाईडिश फिल्डर क्षेत्ररक्षण नाहीये. 2 धावा काढल्या की काय, नक्कीच 2 धावा नोंदल्या जात आहेत. मनोज कदम याचे ॲथलेटिक रन पूर्ण होते आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 4 षटकाचा सामना आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. आम्हाला विनंती वारंवार सांगायला लावतोय आम्ही. वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्हाला फलंदाजी करायचं याचं भान ठेवा. डाकवे साहेब नंतरचा गोलंदाज कोण असेल ते त्वरा करून पटकन आला पाहिजे अशी काहीतरी संकल्पना राबवा. फिरोजबाईच्या पट्ट्यातून येतोय हा आणखीन एक गगनचंबी भीमटोला. 6 धावा नोंदल्या जातील या फटक्यावर. काय फटका सजवलाय. जसा चेंडूवर लागला तसा 6 धावा अक्षरशः लिहिल्या होत्या. 6 धावांनी धावसंख्या 35. मलेकर साहेबांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि गुदगुल्या होत आहेत हे आम्हाला इथून दिसतंय. मात्र का होऊ नये, कारण फलंदाजी दोन्ही फलंदाज चांगली बहरदार करतायत. मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1-35. सर काय सांगाल. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी, खास करून या दुसऱ्या षटकामध्ये हल्ला चढवला होता SD11 संघाने आणि एक चांगली धावसंख्या, एक चांगलं टार्गेट आपण ठेवणार हे इथे मात्र दाखवून देतोय SD11 संघ. तो ये पारी का तीसरा ओवर लेकर गेंदबाज आ रहे हैं शिरीष, काफी लंबा रन अप और स्ट्राइक पर बल्लेबाज मनोज सामना करेंगे. रफ्तार के राजा है.
तेज गेंद डालते हैं और तेज गेंदबाज जाने जाते हैं ये शिरीष। फील्डिंग में यहाँ पर थोड़ा परिवर्तन करते हुए एक काउ कॉर्नर, एक वाइडिश लॉन्ग ऑफ, एक डीप पॉइंट। पहली गेंद, ये गेंद रिवर्स खेलने का प्रयास यहाँ पर, लेकिन काफी तेज गेंद और इस बार गेंद बल्ले पर नहीं आई और बाकी का काम पूरा किया। विकेट कीपर ने रन लेने की कोई गुंजाइश नहीं। फिर एक बार अपने बॉलिंग मार कर जाते हुए गेंदबाज शिरीष। फिर एक बार मनोज तैयार सामना करने के लिए। इस बार स्टेप आउट किया, पुल करने का प्रयास, गेंद बल्ले का ऊपरी किनारा लेकर जाते हुए स्क्वायर लेग की तरफ। फिर एक बार मनोज तैयार होते हुए सामना करने के लिए और शिरीष अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। फिर एक बार स्टेप आउट किया, लेकिन अच्छी गेंदबाजी, यॉर्कर लेंथ की गेंद और काफी तेज गेंदबाजी करते हैं शिरीष। इस बार गेंद चली गई काउ कॉर्नर और डीप मिड विकेट के बीच में, वहां पर फील्डर मौजूद है। एक रन लेने का मौका मनोज के पास और अब फिरोज सामने शिरीष के पहली बार सामना करने के लिए तैयार। ये गेंद इस बार बहुत ही अच्छा घुमाव इस गेंद में और पूरी तरह से बीट किया बल्लेबाज। काफी अच्छी गेंदबाजी यहां पर पूरी तरह से रोक के रखा है, क्योंकि दूसरे काफी ये गेंद आगे आकर गेंद को पुल करने का प्रयास था, लेकिन गेंद बनले का अंदरूनी किनारे लेकर चली गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर। वहां पर फील्डर मौजूद है, केवल एक ही रन। 40 पर स्कोर पहुंचता हुआ। अभी तक केवल 5 रन दिए इस ओवर में गेंदबाज शिरीष ने। अभी तक गेंदें हुई है 5 गेंदों में केवल 5 रन। पूरी तरह से इस मैच में कमबैक करने की कोशिश सानबारा टीम की। अब आखिरी गेंद इस ओवर की देखना होगा, इस गेंद का सामना किस तरह से करते हैं फिरोज। इस बार फुल किया, बल्ले के बीचों बीच इस गेंद को उठाकर डीप। तीन ओवर के बाद 46 करीबन 15 से ज्यादा रनों के औसत इस मैच में, काफी अच्छा स्कोर। चलिए जल्दी कीजिए, ज्यादा देर मत लगाइए। 4 ओवर का मुकाबला है और आपको बाद में बैटिंग करनी है लास्ट में, तो इसका ध्यान में रखते हुए चलिए जल्दी कीजिए, ओव्हर स्टार्ट कीजिए. मलेकर साहेब, या षटकानंतर आपल्याला देखील नम्र विनंती असेल की लगेच क्षेत्ररक्षणाचं जाळं लावून घ्यायचं. आपल्याकडून स्पर्धा आयोजन समितीकडून या ठिकाणी विनंती आहे, आपण त्याचं पालन करायचं आहे. धन्यवाद. बिल्कुल वाघमारे जी, बिल्कुल सही कहा आपने. मैच को तुरंत आरंभ करना होगा. अब पारी का आखिरी ओवर लेकर गेंदबाज सानबड़ा टीम की ओर से किशोर, स्ट्राइक पर मनोज सामना करेंगे. 46 रन संख्या, अच्छा स्कोर अभी तक 3 ओवर में. ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, वाइड बॉल का इशारा करते हुए अंपायर. वाइड +1, 2 रन यहां पर मिलेंगे. HD11 टीम को स्कोर बढ़ता हुआ 48 पर पहुंचता हुआ. यहां पर गेंदबाजी पर कंट्रोल करना होगा, सटीक गेंदबाजी करनी होगी, क्योंकि जैसे कि तो अब स्कोर इसके साथ 50 पर 50. फिर एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर. थोडासा त्वरा करा, डिस्टर्ब प्लीज, मीटिंग्स घेऊ नका, लवकर करा सर प्लीज. चलिए जल्दी कीजिए. किशोर फिर एक बार तैयार, मनोज तैयार स्ट्राइक पर.
ओवर की अगली गेंद, इस बार ब्लॉक हॉल में बल्ले का ऊपरी किनारा, लेकिन वहां पर कोई फील्डर नहीं और इस बीच एक रन चुराने का प्रयास और सफल होते हुए दोनों बल्लेबाज एक रन के साथ स्कोर पहुंचे। विकेट एकच आहे ना का दोन आहे? विकेट इथे इस बार बल्ले के बीचों बीच गेंद को उठाया है, काऊ कॉर्नर की तरफ, वहां पर गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 55 पर। त्याप्रमाणे नंतर काफी अच्छी बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी करते हुए HD 11 के बल्लेबाज। इस बार फिर एक बार बड़ा शॉट, इस बार मिड विकेट के ऊपर से, लेकिन वहां पर सीमा रिकवर फील्डर मौजूद और बहुत अच्छा कैच जज करते हुए कैच को ले लिया और इसी के साथ फिरोज आउट। संतोष तांबोळी याने झेल घेतलाय, जिम ऍथलेटिक प्लेयर आहे, आदर अलगत झेल घेतला, चांगलं या ठिकाणी जजमेंट. संतोष आटीलकर थोडंसं स्पीडअप करा सर. आणि गावदेवी सानपाडा संघाला देखील विनंती असेल की दोन फलंदाज तिकडं बाजूला बसवले तरी चालतील ज्या वेळेला आपली फलंदाज येईल त्यावेळेला, कारण वेळेचं भान ठेवायचं आहे. थोडंसं आपला टाइम वाचेल याकडे डाकवे साहेब लक्ष द्या प्लीज. मलेकर साहेब सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणाचा जाळं लावाल ही अपेक्षा आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आखिरी 3 गेंदें शेष इस इनिंग की. संतोष साडेलकर नए बल्लेबाज, सामना करेंगे गेंदबाज किशोर का. किशोर की अगली गेंद, इस बार अच्छा शॉट, गैप में गेंद और 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई 4 रन के लिए. करारा शॉट, इस बार स्कोर को पहुंचा दिया इस 4 रन के साथ 59 पर, 59 रन पर. बहुत ही अच्छा स्कोर इस बार इस मैच में. इस मैदान पर आज के दिन का हाईएस्ट स्कोर था 66, पहले मैच में हुआ था. इस बार फिर एक बार बड़ा शॉट संतोष का, इस बार कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. लगातार बड़े शॉट यहां पर खेलते हुए नजर आ रहे बल्लेबाज संतोष साडेलकर. स्कोर 63 पर. अब ओवर की और इनिंग की आखिरी गेंद, 63 ऑन द बोर्ड नाउ. फिर एक बार संतोष तैयार, ये गेंद फिर एक बार फ्लाइट गेंद को उठा कर खेला मिड विकेट के ऊपर. थोडंसं स्पीडअप डाकवे साहेब. चला लवकर, अंतिम लढत खरोखर पाहायला मिळाली, अशीच पाहायला मिळाली यामध्ये कुठली शंका नाही. लोकनेते चषक 2024 मास्टर कप 40+ शहरी विभागाचं या स्पर्धेचं आयोजन वेद रायडर्स 40+ बोनकोडे आणि 40+ खैरनेट यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आयोजन केले आणि सकाळपासून या स्पर्धेला खरोखर 4 चांद लागले मी तर म्हणेन, कारण आयोजन समिती खूप चांगल्या पद्धतीने काम करते. मलेकरची वेळ करू नका, नम्र विनंती आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपण कार्यरत आहात. वेळेचं भान आम्ही आपल्याला सांगणं म्हणजे थोडंसं वेगळं पण आहे आणि ही धाडस आम्ही करत नाहीये, कारण तुमची नवी मुंबई महानगरपालिकेतील दरारा आम्हाला माहीत आहे. चला लवकर प्लीज, तुमचा दरारा मैदानात दाखवा. डाकवे साहेब 2 फलंदाज बाजूला 2 तिकडे ठेवून पाठवा. विकेट जाणार नसतील तरी वेळेचं भान ठेवण्यासाठी आपल्याला सांगावं लागतंय. धन्यवाद. चला बॅटर्स पाठवा लवकर. सन बॅटिंग, तुमचे फलंदाज मैदानात येऊ द्यात. चला लवकर सुरू करा, फिल्डिंग लावा लगेच.
HD11 फिल्डिंग लगेच लावा. त्वरा करा, वेळ दौडू नका. डाकवे साहेब काय अडचण असेल तर आम्हाला सांगा. येस मलेकर साहेब, येस मीच अडचण आहे. धन्यवाद. डाकवे साहेब क्षमस्व, आम्ही आपल्याला सांगतोय की 2 फलंदाज तिकडे पाठवा. विकेट जातील न जातील ह्या वेळेचं हे आहे, असं काय गैर समजू नका. त्यामध्ये पण पाठवा वेळेचं भान ठेवायसाठी. धन्यवाद. सहकार्याची अपेक्षा आहे. तिथून जाण्यात जो येण्यात जो वेळ लागतो ना 30-35 सेकंदाचा, तो देखील शेवटच्या क्षणाला भारी पडू शकतो. डाकवे साहेब, सायमन अंकल आन बान शान HD11 की. मलेकर साहेबच्या चेहऱ्यावर हसू आहेत. पांडुरंगासारखं रूप त्यांनी धारण केलंय. कटेवर हात आहेत आणि मैदानात उभारलेले आहेत. चला लवकर. अंकुश चला. कल्याण कुठे? कल्याण. डाकवे साहेब थोडंसं आम्हाला सहकार्य करा. 2 फलंदाज पाठवा तिकडे. विकेट जातील न जातील वेळेचं भान आहे. थोडंसं पिडप. विक्रम थापा आणि अंकुश ही जोडी आहे. ही जोडी खरोखर सांगेल ना मित्रांनो, पहिलं षटक गाजवेल असं माझ्या मनात सांगतोय. मात्र सायमन अंकल तेवढेच ताकदीने गोलंदाजी करतायत. सकाळपासून जर अंकलचा विचार केला तर क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत तर 4 चांद लावलेतच त्यांनी, यामध्ये कुठली शंका नाही. नक्कीच वाघमारे खूप चांगली गोलंदाजी केली. पहिली ओव्हर टाकता येते आणि सगळ्या सामन्यामध्ये आणि पहिली ओव्हर अतिशय अप्रतिम अशी टाकली आहे सायमन याने. आता देखील आपण संध्याकाळच्या सत्रात पाहतोय त्यांचं मनोबल नक्की चांगलं असणार आहे, कारण 70 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. 70 आहेत, मात्र ती क्षमता आहे सानपाडा गावदेवीमध्ये, यामध्ये कुठली शंका नाही. येणारा वेळ सांगेल. सायमन अंकल राडा मोर्दकेटचा मारा. फायनलची लढत. पहिला चेंडू टाकला जातोय. थापा यांनी पॉइंट डीप पॉइंटला चेंडू येतोय. पंचांचा इशारा क्रमप्राप्त काय आहे पाहूया. 4 धावा नोंदल्या जातील. मी बोललो होतो की ही लढत ना काट्याची टक्कर होईल, यामध्ये कुठली शंका नाही. नक्कीच लवरे से डरकर नौका पार नहीं होती, यावर कोशिश करने वालों की हार नहीं होती. नक्कीच प्रयत्न करावे लागतील. ऑटोकार्ड प्रयत्न करावे लागतील आणि सामना जिंकण्यासाठी इथे सानपाडा संघाला. थापा यावेळी मात्र चेंडूला टोलावलाय. मिडविकेट लॉंग ऑन. मिडविकेटला या ठिकाणी मनोज खाली येतो आणि फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिला हादरा लागला जातो 4 धावांवरती. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. प्रमोद आला आहे फलंदाजीसाठी. सामना करेल सायमन सरांचा. धावसंख्या 4. 2 चेंडू झाले आहेत. 1 गडी बाद झालाय. 66 धावा करायच्या आहेत येणाऱ्या चेंडू मध्ये. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू. सायमन सर स्वतः खाली आणि दुसरा फलंदाज. 2 चेंडूवर सलग 2 फलंदाज बाद. हॅट्रिकची संधी असेल सायमन सरांना. भाई जी मुझे लगता है ये साइमन नहीं HD11 के डायमंड है. नक्कीच डायमंड आहे. हा हिरा आहे हे मलेकर साहेब जाणतात. नवीन मुंबई 40+ देखील जाणतंय. कारण ज्या ज्या वेळेला चेंडू हातात येतो ना सर, त्यावेळेला वेगळं पण करणे आणि गेम मध्ये 100% असतात सर. याचं देखील आम्हाला कौतुक आहे. आणि हे कौतुक कुठं तर आज HD11च्या पात्यात पडतंय की काय. मात्र अंकुश देखील तेवढाच तत्पीन आहे खाली. जोपर्यंत तो फलंदाज देखील त्याच्यामध्ये स्फोटक फलंदाजी आहे. काही होऊ शकतं या सामन्यामध्ये. पुन्हा सायमन सर राईट अबाउट द विकेट. यावेळी मात्र रिचार्जचा पहिला चेंडू. हो क्या बात आहे. चेंडू सीमा पार. 6 धावा नोंदवल्या जातात या फटक्यावर. रिचार्जची बॅट बोलतीये. याचा अर्थ अजून सामन्यामध्ये रंगत येणार, यामध्ये कुठली शंका नाही. धावसंख्या 10. पहिलं षटक प्रगतीपथावर. 1 बाद 10 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू 10 धावा. पहा काय मस्त फायनलची लढत पाहायला मिळते. सायमन सर इर्शाद याच्यासाठी. इर्शाद काय आपल्या मनातील इरादे पूर्ण करेल. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन खेळला. चेंडू जातो डिप स्क्वेअर लागला. 1च धाव. अंकुश घेणार नाहीये कारण अंकुश 1च धावेवर समाधान मानतोय. त्याला मोठे फटके मारण्यात रस खूप असतो. मात्र आता हा रस काढावा लागेल बाहेर, कारण उन्हाळ्याचे दिवस येत आहेत, आंब्याचे दिवस येत आहेत. आंबा पिकला की मग खायला गोड लागतो. क्रिकेटमध्ये मैदानात धावा आल्या की फलंदाजाला देखील गोडवा, प्रेक्षकांना देखील गोडवा लाभतो. दरम्यान सायमन सर राडा मोर्दकेटचा मारा. यावेळी काय होत आहे. यावेळी मात्र फसवा चेंडू अक्षरशः टाकलाय सायमन सरांनी. डॉट चेंडू. पहिलं षटक संपलं. 1 गडी बाद. धावसंख्या आहे त्या 11.
लवकर करा, तुम्ही लवकर करा सर. आता मात्र अजूनही 59 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. तर आस्किंग रेट वाढलाय. प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. आक्रमण करावं लागेल वाघमारे सर. इथे मात्र मोठं ट्विस्ट आणि मोठं आव्हान आहे सांडपाडा संघासमोर. इसमें कोई दौरान नहीं भाई, ये हाथ मुझे दे दे ठाकुर. ठाकुर आए गेंदबाजी पे. नवीन भाई 40+ के तेज तर्रार स्टैंगन AK-47 इस वक्त अपने उफान पर. इरशाद है स्ट्राइक पे. इरशाद ने खेला है गेंद को डिप्स कर लेके बंडलाई के बाहर जाती हुई, नहीं ये अंदर आते हुई. देखना है क्या अंपायर का इशारा आता है. 2 रन यहां पे डिक्लेयर के अंपायर इशारा आता हुआ. अजय ठाकुर 2 रन. देखिए मतलब इसे बोलते हैं ना ईंट का जवाब पत्थर से. तू शेर है तो मैं सवा शेर हूं. एक तरफ आग लगी है, एक तरफ खाइए. दोनों तरफ की लड़ाई बराबर है, दोनों तरफ पिटाई भी बराबर है. ये देखिए ये होता है, ये होना भी चाहिए. ऐसा फाइनल देखने के लिए यहाँ पे उपस्थित जो लोक नेते चषक 2024 मास्टर कप 2024 का यह आयोजन है और ये सफल होता हुआ अंकुश और इरशाद की ये जोड़ी. अजय ठाकुर 2 1 सेकंड. अंकुश 2 धावा दिले ना. डिक्लेअर आहे का धावून काढल्या सर. 2 असतील तर मग स्ट्राईक. इरशाद स्ट्राईकला असतील बरोबर ना सर. सर 2 धावा नोंदल्या जायचं ना सर. 2 धावा. ओके सर थँक्यू. धावसंख्या 13. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अंकुश चुकतोय. कोंडीमध्ये चेंडू जातोय. 1 धाव नोंदली जाते बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 14. इरशाद ना अंकुश आहे. अंकुश वरती आहे. इरशाद अंकुश. फटका मात्र अंकुशचा यावेळेला फसलाय. सायमन अंकलच्या हातात जाऊन बसलाय. फलंदाज अंकुश बाद. सानपाडा गावदीवर मोठा या ठिकाणी आघात होतोय. मोठा धक्का, मोठा हादरा या ठिकाणी लागलाय. सायमन सरांचं कौतुक असेल. सुरेख झेल पुन्हा एकदा टिपलाय. फलंदाज बाद. धावसंख्या स्थिर 14. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय अलंकार. राईट मोड विकेट. पुन्हा एकदा ठाकूर. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 1च धावेवर समाधान. धावसंख्या 15 आहे. काय गोलंदाजी मित्रांनो बाद टिचून होते. 40 नंतर देखील अजय ठाकूर ना ओपनच्या मोठ्या स्पर्धेमध्ये नवी मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. 1 सॉल्युशन मध्ये अक्षरशः धुमाकूळ गाजवला या गोलंदाजांनी. आता मात्र नवी मुंबई 40+ शहरी विभागाच्या सेवेमध्ये SD11च्या संघामध्ये अजय ठाकूर. राईट मोड विकेटचा मारा. शॉर्ट पिच चेंडू. आहा यावेळी मात्र पुन्हा फसलाय आणि वा सायमन अंकलच्या हातात जाऊन बसलाय. सायमन अंकल वा क्या बात आहे. पुन्हा एकदा फलंदाज बाद. अलंकार नाही इरशाद बाद झालाय. अलंकार आहे फलंदाजीसाठी. धावसंख्या अद्याप स्थिर आहे 15. तर अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे वाघमारे. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो डीप मेघच्या दिशेने. 1च धाव मिळणार आहे वाघमारेची. 1 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते. शिरीष आहे नॉन स्ट्रायकरला. शिरीषचा 1 धाव काढलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा धाव फलकावर. 12 चेंडू 54 धावा. मनोज आहे फलंदाजीसाठी. शिरीष कसा समाचार घेतोय पाहणं गरजेचं असेल. मनोजकडे कला आहे मात्र शिरीषकडे त्याच्या वरची कला आहे का हे पाहणं गरजेचं असेल. बॅकफुटला जाऊन खेळलाय. घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धाव नोंदली जाते. धावसंख्या 17. मनोज कदम जिसके गेंदबाजी में हाथों में है दमखम उसका नाम है मनोज कदम. ये भाई सितारा है और एक ऑलराउंडर नवी मुंबई 40+ का. बॅकफुटला जाऊन खेळला. चेंडू जातोय. डिप्स करायला लागला. चेंडू हवेत आहे. फलंदाज नाही जीवदान मिळतंय. 1 धाव 1 धावाने समाधान. धावसंख्या
जाऊन पोहोचतेली 18। वाघमारे जी अभी तक 2 गेंदे डाले कदम में, लेकिन लगातार लेग स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं और चेंडू बॉल को उछाल देने में कामयाब होते हुए यहाँ पर। उछाळ मिळालेला आहे, चेंडू डिप्स करायला लागला, ट्रॅव्हल करतोय, चेंडू हातात जाऊन बसतोय, फलंदाज होतोय बाद। आणखीन एक मोठा धक्का और धक्का लागतायत, अलंकार बाद। 10 चेंडू मध्ये 52 धावांचा, बरोबर ना, 9 चेंडू 52 धावा। अनिल ठाकूर यांनी झेल मागच्या वेळेला सोडला होता, तो आता मात्र पकडलेला आहे। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत संतोषजी, मात्र नाही, डॉट चेंडू। संतोष तांबोळी फलंदाजी माझे मित्र आहेत सहकारी, मात्र आज एक जिम मध्ये ज्या पद्धतीने व्यायाम करतात त्या पद्धतीने बॅट इथं फिरली पाहिजे। 2.5-3 किलोचे डंबेस एक हाती मारतात, असे मोठे षटकार लगावले पाहिजेत अशी अपेक्षा आहे आम्हाला। फटका लावलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रीजन मध्ये, 1 धाव आणि नाही, एका धावाने समाधान। धावसंख्या एकाने मात्र जाऊन पोहोचते ती 19। वाघमारे जी एक स्पेशल स्ट्रैटेजी लेकर गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर कदम, 5 की 5 गेंदे यहाँ पर लेग स्टंप पर डाली। फलंदाज बाद, सिरीज बाद, जवळजवळ अशा संपुष्टात असं म्हणायला हरकत नाहीये। मात्र क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत काही सांगितलं जात नाही। नक्की मूर्ती सर याची नोंद घेतली जाईल, धन्यवाद। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 ना का 19, धावसंख्या 19, 6 चेंडू 1 धावा। मलेकर सर येतील असं आम्हाला वाटलं होतं गोलंदाजीसाठी, बरेच दिवस आम्ही आतुर झालो होतो, पण सर कधी पूर्ण होणार? आता त्यांना गोलंदाजीला घ्यायला हरकत नाही, कारण 6 चेंडू मध्ये 51 धावा पाहिजे। समीर मोहिते सर आलेले आहेत, दोन्ही गुडघ्याचं अक्षरशः वाट्या काढून ऑपरेशन झालंय, पण मैदानात पहा जिद्द तीच पाहायला मिळते। ही खरंच काय लिगामेंट, ओके, आम्हाला कळत नाही, आम्ही मराठी गावठी आहे। अच्छा ठीक आहे, 4थी नापास जिल्हा परिषद शाळा असा आमचा प्रवास आहे। दरम्यान समीर यावेळी मात्र टोलावण्याचा प्रयत्न होता, फलंदाजांनी अपील समीरने जरूर केली आहे, मात्र 1 धाव नोंदली जाते। समीरचं कौतुक यासाठी असेल की फाउंडर ज्या वेळेला सुरुवात झाली होती शहरी विभागाची त्यावेळेला हा तेज याच्या गोलंदाजीमध्ये एवढी धार होती ना सर, अचूक होती, मात्र आता देखील तीच जिगरा आणि तीच जिद्द घेऊन मैदानात। तुम्ही 4थी नापास जिल्हा परिषद शाळा म्हणता, म्हणजे मला वाटतं तुमचं आडनाव पवार असायला पाहिजे होता। आडनावामध्ये सगळंच नसतं सर, आडनाव वाघमारे आहे, पण असो। दरम्यान राईट आर्म उर्धकेटचा मारा, चेंडू जातोय हवेमध्ये, येतोय, मनोज खाली आहे, झेल सुटणं कठीण, पुन्हा एकदा फलंदाज बाद। संजय आउट, घेतलाय बळी कोणी? समीरनी। समीर मोहिते साहेब शिकार केली आहे मनोजच्या हातातून। जवळजवळ एक तर्फी सामना म्हणायला हरकत नाही यावेळी मात्र। ओ माय गॉड, व्हॉट इज हो, चेतेश्वर पुजाराला सध्या लाजवेल असा हा आत्ताचा काय म्हणेल मी तर चांगला, रवी शास्त्रीला सुद्धा लाज वाटेल एवढा चांगला आत्ताचा हा ग्लान्स होता। पण असो, गोलंदाज समीर आहे, षटकाराने समाप्त होईल का हा सामना, पाहूया काय होतंय। समीर राईट आर्म राऊंड द विकेट, पुन्हा एकदा हळूवार चेंडू, ओ हो व्हॉट्स अगेन, मला टेस्टची आठवण येते, आताच चालू झाली काय 7 तारखेला होणारी टेस्ट। असो, पण लाईव्ह चालू असेल, हे देखील आमचं लाईव्ह आहे, युट्यूब लाईव्ह मीडिया, क्रिक लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून आपण हे घर बसल्या स्पर्धा पाहतायत आणि आयोजन चांगलं आहे। लोकनेते चषक 2024 मास्टर कपची स्पर्धा, शेवटचा चेंडू, सामना जिंकला आहे पुन्हा एकदा SD11ने आपली हुकूमत गाजवली आहे। सानपाडा गावदेवीला या ठिकाणी त्यांनी पराभूत केलंय आणि लोकनेते चषक मध्ये आपलं नाव कोरलंय 2024च्या। क्या बात आहे। नक्कीच लोकनेते चषक 2024चा रणसंग्राम या मैदानावर पार पडला आणि अंतिम सामन्यावरती आपलं नाव कोरलं, अंतिम चषकावरती आपलं विजेतेपदावरती नाव कोरलंय ते SD11 संघाने आणि उपविजेता संघ ठरतोय तो सानपाडा संघ, सानपाडा गावदेवी संघ।